नमस्कार, मी सोहम. वेलकम टू माय दैनंदिन व्लॉगच्या सिरीजमध्ये. तर माझ्या मम्मीने मला मस्तपैकी तूप लावून पराठा तयार केला होता आणि माझी सकाळची सुरुवात करून दिली होती. तर मी पराठा खाऊन मस्तपैकी आमच्या गावातली मॅच बघायला गेलो. आमच्या गावामध्ये क्रिकेटची मॅच चालू होती. मला वाटलं रोहित शर्मा किंवा विराट कोहली येतील, पण ते कोणीच आलं नाही. म्हणून मी नाराज होऊन कॉलेजला निघायला चाललो होतो. कारण की 2 दिवस झालेत माझ्या कॉलेजला पेपर चालू आहे. मग मस्तपैकी मी रेडी झालो आणि कॉलेजला निघणार होतो. दिवे तर काही मला खरं तर लावता येत नाही, पण मागचं पुढचं बघूनच मी जे दिवे लावता येईन तेवढे लावण्याचा प्रयत्न करतो, कारण की पास व्हायचा प्रश्न आहे. मस्तपैकी मी निघालो माझ्या गावातनं कॉलेजला जायला. मग आज शनिवार होता, म्हणून आठवलं की जाता जाता आपल्याला शनिदेवाला जायचं आहे. मग शनिदेवाला गेलो. मस्तपैकी शनिदेवाला अगरबत्ती बिगरबत्ती ओवाळली, शनिदेवाला खुश केलं. आणि शनिदेवाला मी इतका का आवडतो की तो माझी कधी साथच सोडत नाही. म्हणजे कायम माझ्या मागं शनी लागलेला आहेच. म्हणून मी प्रार्थना केली की शनिदेवा कधीतरी माझी साथ सोड आणि मला मोकळ्या वाट्यानं चालू दे. मस्तपैकी पाया वगैरे पडलो, शनिदेवाला दंडवतही घातलं आणि मी निघालो मस्तपैकी माझ्या प्रवासाला. मग काय पुढे जाता जाता आठवलं की सेंट मारायचं विसरले, म्हणून दिनेश भाऊंच्या दुकानावरती थांबलो. तिथं सगळंच काही मिळतं, म्हणून फुकटचं होतं, म्हणून अख्ख्या अंगावरती सेंट बेंट मारून घेतला आणि मी निघालो. मग जाता जाता स्वामींचं मंदिर लागतं, मस्तपैकी स्वामींच्याही पाया पडलो. म्हणलं आजचा पेपर जरा चांगला जाऊ द्या. आळेफाट्यामध्ये आलो आणि आळेफाट्याचं काहीतरी जुगाड झाले वाटतं चाकांसोबत, कारण की कधीही जावं आळेफाट्यामध्ये ट्रॅफिक ही लागतं म्हणजे लागतंच. म्हणजे आता आळेफाट्याने चाकणसारखं वागायचं हे ठरवलेलंच आहे. मग मस्तपैकी मी कॉलेजला आलो. आपला भाऊ आपल्याला भेटला. मग आम्ही म्हणलं की चला आपण आता कॉलेजमध्ये राऊंड मारून येऊ. मग आम्ही गेलो. मला तर गाडी कुठं पार्किंग करायची हे देखील माहीत नव्हतं, कारण कधी कॉलेजला गेलोच नाही. उडण टप्पू आणि फक्त पेपरला जायचो आणि शिक्षकांची बोलणी खायची. मग मस्तपैकी आम्ही पहिला नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा कॉलेजमध्ये आलो आणि आमच्या ब्लॉकमध्ये बसलो. तर आम्ही कॉपी करणार होतो, तेवढ्यात आम्हाला खाली पाठवून दिलं. म्हणजे आमची डायरेक्ट हकालपट्टीच करून टाकली वर्गातून. मग मस्तपैकी दुसऱ्या वर्गात येऊन आम्ही 1/3चं नियोजन करत होतो. मग तेवढ्यात आम्ही मस्त छान फोटो बिटो काढले, PDF वगैरे तयार केली. आम्हाला खूप मदत करणारे आहेत आमच्या वर्गातले. मग मस्तपैकी आम्ही PDF मारल्या. आणि आयुष्यात माझा हा एक मित्र आहे की हा माझ्या आयुष्यात आला आणि त्याच्या आडनावाप्रमाणे माझ्या आयुष्याला घोडेच लागलेत, कारण की याचं आडनाव घोडे. कारण की शनिदेव माझी साथ सोडत नाही, म्हणून हा पण माझी साथ सोडत नाही. पण काय आता नशिबाला दोष घेऊन मित्र झालाय म्हणून सांभाळायचं काम करायचं. तेवढ्यात आम्हाला आमच्या दुसऱ्या मित्राचा फोन आला की क्लासमध्ये सर आलेत म्हणून. म्हणून आम्ही पळत आम्ही क्लासमध्ये चाललो होतो की आता आपल्याला आतमध्ये घेतील का नाही पेपरला. पण तिथे गेल्यानंतर बघितलं आणि त्या व्यक्तीने आमचा एप्रिल फुल केला. मग काय असंच 2 मिनटं आम्ही तिथे टाईमपास केला आणि तेवढ्यात आमच्या क्लासमध्ये मॅडम येणार होते हे आम्हाला कळालं. मग काय आमचं चाललं होतं नियोजन की कॉप्या कशा करायच्या, काय कसं करायचं. आणि हे असे चाळे करणारे मित्र माझ्या आयुष्यात आहेतच. त्याच्या आडनावाप्रमाणेच तो वागतो, त्याच्यात काही वादच नाही. मग मस्तपैकी आता पेपरला जाणार होतो, मोबाईल बॅगमध्ये ठेवला. कंटेंट आपला चालूच ठेवायचा, म्हणजे मोबाईल बॅगमध्ये ठेवायचा, तो पण व्हिडिओमध्येच ठेवायचा. मग काय पेपर झाल्यानंतर डिरेक्टली मोबाईल मी हातामध्ये घेतला आणि नंतरून आमची सगळ्यांची तारंबळ चालू झाली की कोणी किती पेपर लिहिला, कोणी किती पेपर लिहिला. मग हे माझ्या मित्रांच्या अशी हाणामारा चालल्या होत्या, कारण की यांनी कुठून पट्ट्या चोरून आणल्या होत्या आणि एकमेकांवरती शायनिंग करत होते. जसं काय यांनी 15-15 हजाराची एक पट्टी घेतली. तसं तर एकही कामाचं नाही आहे. पण आता काय उगाच मित्र झाले तर म्हणून आपण सांभाळायचं, कारण की आपल्या कॉलेजमध्ये मित्र हे असावेत आणि कॉलेजची मैत्री ही काहीतरी वेगळीच असते. तरी यांचे चाळे काय सुचत नव्हते, कारण की 5वीची पोरं पण असं कधी वागत नाही, हे असे वागत होते. ते तर सगळं सोडा, कॅम्पसमध्ये पण यांचं वागणं काही विचित्रच होतं. समोर मुली आहेत किंवा काय आहे, त्यांना काही फरक पडत नाही. आपले येडे चाळे करायचे, कारण की आपणही बारीक आहोत हे त्यांना सिद्ध करूनच दाखवायचं होतं. मग मस्तपैकी आम्ही पेपर झाल्यानंतर चहा प्यायला जाणार होतो. गाडीवरती पण यांचं असंच सीन चालू असतो. आणि माझे मित्र म्हणजे हे काहीतरी विचित्र प्राण्यासारखेच वागतात. पण ठीक आहे, माझे मित्र आहेत म्हणून त्यांना मला काही बोलूशी वाटत नाही. ह्या पोरांनी माझ्या गाडी धडकवली आणि माझ्या गाडीचा सायलेन्सरच चेपवून टाकला. म्हणून इथे याला आम्ही शिव्या घालत होतो. शिव्या खाऊन त्याचं पोट भरलं नाही, म्हणून आम्ही भेळ खायला गेलो. मग मस्तपैकी आम्ही भेळ वगैरे खाल्ली आणि मग चहा आम्हाला मागवायचा होता. तर आमचे अजून 2 मित्र आले होते. मग मस्तपैकी आम्ही भेळ खाऊन चहा वगैरे पिलो आणि आम्ही एक्झिट केला. मग ते त्यांच्या घरी जाणार होते, मी माझ्या घरी जाणार होतो. माझ्या भावाला म्हणलं चल एकदा तू कॅमेरामध्ये लुक दे, छानपैकी तुला पण DM येतील. मग दोघांनी पण लुक दिले. अशा प्रकारे आज आमचा पेपर झाला. पेपर पण चांगला गेला. मग मी घरी निघालो. म्हाताऱ्या माणसांची मखमल तर काय माझ्या गळ्यात कायमच असते. मग आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाकीचं छानपणा नंतरून. बाय बाय, भेटूयात.